अन्न आणि औषध प्रशासन खात्याच्या मंत्रालयातील कार्यालयात लिपिक राजेंद्र ढेरंग यांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे। या कारवाईमुळे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ आणि पर्यायाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रतिमा डागाळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। या प्रकरणानंतर नरहरी झिरवळ यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत असून विरोधकांकडून राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकेची झोड उठवली जात आहे। अजित पवार यांच्या माघारीनंतर पक्ष पहिल्यांदाच मोठ्या अडचणीत सापडल्याचं चित्र निर्माण झालं आहे। अमोल मिटकरी यांना वगळता पक्षातील अन्य प्रमुख नेते झिरवळ यांच्या समर्थनार्थ पुढे आलेले दिसत नाहीत। त्यामुळे या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस बचावात्मक भूमिकेत गेल्याचं स्पष्ट होत आहे। या पार्श्वभूमीमुळे पक्षाला सावरण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुढाकार घेतला आहे। नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयातील लाचखोरी प्रकरणात सविस्तर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोर कमिटीची सोमवारी संध्याकाळी 6 वाजता तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे। या बैठकीत झिरवळ प्रकरणातील तथ्यांची माहिती घेऊन पुढील भूमिका काय असावी याचा निर्णय घेतला जाणार आहे।